दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजताच्या सुमारास एका 64 वर्षीय इस्मास, जे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांना चक्क शिवसेनेच्याच एका चारचाकी वाहनाने चिरडले होते। ती घटना तुम्ही सर्वांनी बघितली होती, परंतु त्यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित झाला होता की जी शिवसेना सिम्बॉल आणि शिवसेना नावाची जी गाडी होती, नेमकं त्याचा शोध लागला का? नेमकं त्या प्रकरणात काय झाले? प्रकरण दाबले तर गेले नाही? आता याचा तपास हे आपल्या चॅनल मार्फत सुद्धा करण्यात आला। नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजताच्या दरम्यान उत्तम गोमाजी गुळवे, वय 64 वर्ष, राहणार जामनाईक 1, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, हे पुसद येथे प्रचारासाठी आले होते। तेही शिवसेना पक्ष राजश्री पाटील महायुती यांच्या। त्यावेळेस अशी घटना घडली होती आणि त्या संबंधी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा नोंद आहे की पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन शिवसेना सिम्बॉल आणि नाव असलेली या गाडीने चक्क शिवसेनेच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यास उडविले आणि ते चारचाकी वाहन फरार सुद्धा झाले। त्यावेळी जे भावना गवळी तथा एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते उमाकांत पापीनार यांनी सुद्धा या घटनेचा पाठपुरावा केला। घटना दाखल होईपर्यंत त्यांनी सुद्धा वसंतनगर पोलीस स्टेशन येथे ठिय्या मांडला होता, परंतु या प्रकरणात समोर काय झाले? ती गाडी समोर आली का? आली तर काय आली? नेमकं या प्रकरणामध्ये कोणते कलमा दाखल झाल्या? जे मृतक शिवसैनिक आहे त्यास न्याय मिळाला का? हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न आमच्याही मनात होते। त्याच प्रश्नासंबंधी आम्ही काहीच दिवसापूर्वी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे भेट दिली। या प्रकरणासंबंधी आम्ही संबंधित जे पोलीस प्रशासन आहे किंवा जे कर्मचारी आहे त्यांना आम्ही विचारणा केली, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की जी गाडी आहे ती पकडण्यात आलेली आहे आणि ती गाडी इतर गाड्यांबरोबर बाहेर लावलेली आहे। आम्ही जेव्हा जाऊन ती गाडी बघितली, अक्षरशः धक्का बसला। तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे जी गाडी शिवसेना सिम्बॉल असलेली दाखवण्यात आली होती, आता या गाडीवर चक्क जय किसान आणि मधामध्ये जे वाहक आहे, जे शिवसेना पक्षाच्या बऱ्याच ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसून येतो, तो वाहक होता। नेमकं शिवसेना नाव असलेली आणि सिम्बॉल असलेली गाडी जय किसान नावामध्ये परावर्तित तरी कशी झाली? हा सुद्धा सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न येथे निर्माण होतो। परंतु विशेष म्हणजे यामध्ये 279 भारतीय दंडविधानाची कलम 279 आणि 304 ह्या कलमा दाखल झाल्या। आता आम्ही सुद्धा या घटना घडल्यानंतर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, माहिती काढण्याचा प्रयत्न केला। यामध्ये आम्हास असे कळाले की ज्या दिवशी ही घटना घडली, दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजताच्या दरम्यान, तेव्हा ही जी चारचाकी वाहन होते, तेथीलच लोकांच्या सांगण्याप्रमाणे हे चारचाकी वाहन तेथील 2 मुलींना कट मारण्याचा प्रयत्न करत होते, जे रस्त्याने चालत होत्या। कट मारता मारता त्या मुली बाजूला झाल्या आणि जे उत्तम गोमाजी गुळवे आहेत, जे जामनाईक 1 चे रहिवासी होते, तेच समोर आले आणि चक्क 5 फूट वरी उसळले आणि त्याच गाडी बरोबर घासत गेले। ही घटना त्या दिवशी घडली आणि त्या क्षणी हे जे वाहन चालक आहे ते फरार झाले। जेव्हा आम्ही या घटनेसंबंधी कोणत्या व्यक्तीची गाडी आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलीस प्रशासनामार्फत आम्हाला
योग्य असे उत्तर मिळाले नाही। हे सुद्धा एक संशयाच्या भोवऱ्यातला प्रश्न आहे। नेमके असे का? जो तपास करायचा होता तेव्हाच अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह का उभे होतात? नेमकं जो व्यक्ती होता यामध्ये समाविष्ट त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात आली ही अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे। एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू तर झालाच, त्यास न्याय मिळो न मिळो परंतु आरोपी हे मोकाट फिरत आहेच। आता याचे सत्य कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे, परंतु आम्हाला जी माहिती मिळाली की 2 मुली होत्या ज्या रस्त्याने चालत होत्या। ह्या गाडीने जेही कोणी गाडी चालक असेल तो गाडी चालक कट मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ज्या मुली आहेत त्या बाजूला झाल्या आणि जे उत्तम गोमाची गुळवे आहेत ते चक्क गाडी समोर आले आणि हा दुर्दैवी अपघात घडला। परंतु हे विषय होता निवडणुकीच्या पूर्वी। निवडणुका झाल्यानंतर सुद्धा एकही नेत्यामार्फत त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यामार्फत एकदाही या प्रश्नाची विचारणा सुद्धा करण्यात आली नाही। हा सुद्धा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे। नेमकं हा घात की अपघात हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो। जाणून बुजून तरी घटना केली नसेल असाही इथे संशय व्यक्त केला जातो। काहींच्या मते ही जाणून बुजून केलेली घटना असं सांगण्यात येते आणि काहींच्या मते ही चुकून झाली असावी असं सांगण्यात येते। परंतु ज्याप्रमाणे मी तुम्हास उदाहरण दिले मुलींचे, रस्त्याचे, त्यांचे बाजू होण्याचे आणि जे उत्तम गोमाजी गुळवे आहेत ते समोर येण्याचे, काहीतरी वेगळीच घटना यातून आपणास दिसून येते। परंतु पोलीस प्रशासनामार्फत काय कारवाई झाली, त्यांच्या लेवलवर कोणता पाठपुरावा करण्यात आला आणि कोणता पाठपुरावा प्रसिद्ध करण्यात आला हेही संशयाच्या भोवऱ्यात आहे। आता बघू की नेमकं या प्रकरणाबाबत काय अपडेट आपणास संबंधित कुटुंबीय, संबंधित जे पदाधिकारी, नेते यांच्या मार्फत काय अपडेट मिळते। बघूच या प्रकरणात आता काय होते। नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करू। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।